तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये. तर आम्ही रोड साईडला थांबलो आहे आणि ह्या माझे जाऊबाई आहेत, ते माझे दीर आहेत आणि माझे सासू सासरे, दीर जाऊ, माझे 2 मुलं, माझे हजबंड, आम्ही सगळेजण थांबलो रोडच्या साईडला. कारण आम्हाला खायची होती पाणीपुरी. कारण आम्ही जेवण वगैरे केलं होतं, पण तरी पण पाणीपुरीसाठी जागा कुठेतरी असते. तर ह्याच्याकडं ₹60 होते. तेच उड्या मारत होता. त्यानं म्हटलं, "दे मग तू पाणीपुरीचे पैसे." तर म्हटलं, "किती रुपये आहेत तुझ्याकडे?" म्हणतो, ₹60 आहेत. म्हटलं, "बाबा ₹60ला काय पाणीपुरी येणार आहे? सगळ्यांचं होऊन का खाणं? तर बस म्हटलं बाबा खाली गपचूप." आणि इकडं आजी नातीचं वेगळंच चालू होतं आणि ह्या मॅडम तर आमच्या पाणीपुरी लवर आहेत. तिकडे पुण्याला असलो ना तरी पण ती तिच्या पप्पाला असं म्हणजे हे होतं, असं ते काय म्हणतात क्रेविंग होते ना, ते होते तिला. तर म्हणते तिच्या पप्पाला म्हणते, "चला पाणीपुरी खायला." कारण पाणीपुरी तर माझी खूप फेवरेट आहे. तर मग कितीही पोट भरलं तरी पाणीपुरीसाठी जागा कुठं कोपऱ्यात असते. तर मग फायनली मग त्यांनी भैय्यांनी ती पाणीपुरी दिली आणि त्यांनी खूप टाईम लावला. तर आमचे सासरे बुवा बघा त्यांचं तोंड कसं होतं, त्यांना वाटतं झटपट व्हायला पाहिजे. कारण तिथं पण थोडे कस्टमर म्हणजे आले होते, थोडेसे होते खाण्यासाठी लोकं, त्याच्यामुळे थोडासा टाईम लागला. आणि माझे दीर म्हणतायत, "गोड पाणी नका टाकू, तिखट टाका." आणि ती पाणीपुरी जी ही दिली होती ना, ती एवढी तिखट होती. एक पाणीपुरी खाल्ली, माझ्या डोळ्यातनं पाणीच आलं डायरेक्ट. म्हटलं, कसली पाणीपुरी? आणि असली बेचव होती ना, नुसतीच सगळी तिखट पाणी जे असतं ना, मिरचीचं पाणी जे असतं ना, मला असं वाटत होतं की तेच दिले का काय त्यांनी. एक खाल्ली, एवढं तिखट लागली भयंकर, माझ्या डोळ्यातनं फार पाणीच आलं. पण तरी पण म्हटलं आता खायचीच आहे म्हणून तरी खायची म्हणून. तर सगळ्यांनी मस्त पाणीपुरी खाल्ली आणि हसबंडला म्हटलं, "तुम्ही पण एक ट्राय करा." कारण त्यांना काही आवडत नाही पाणीपुरी. त्यांना म्हटलं, "खूप तिखट आहे, खा." तर त्यांनी खाल्ली. आता बोलताना ना पाणीपुरीला काही चव नव्हती, ते पण माझ्या तोंडाला असं पाणी येते. असं वाटते मी उद्या जाऊन तर मी पाणीपुरी खाणार. आमच्या इकडे छान असते पाणीपुरी. सो पुण्याला छान आहे पाणीपुरी, तर मी तिकडची खात असते. तर मग आमची पाणीपुरी वगैरे खाऊन झाली आणि पाणी प्यायला आम्ही इथं गाडीत आलो. येऊन बसलो. मस्त आता बघा कसला सनसेट जो ना तो आला होता. मस्त वाटत होतं ह्या टायमिंगला. आणि ह्या मॅडमला पाणी प्यायला दिलं होतं, तर मॅडम आमचे हात धुत बसल्या त्या पाण्याने. म्हटलं, "बाळा पाणी नाही आहे आधीच." तरी त्यांनी हात धुतला. नंतर ओरडल्याच्या नंतर मग तिने ते पाणी पिलं आणि तिला चालता येत नव्हतं इथनं, कारण तिच्या पायात चप्पल नव्हती. आणि नंतर गेले. मग माझी सुकी पुरी विसरली होती. मी सगळ्यात आधी ना गाडीत येऊन बसलो, कारण मला खूप तिखट लागलं. मग मी गेले परत. मग माझी मी सुकी पुरी जी असते ना, कारण पाणीपुरी खाल्ली आणि सुकी पुरी खाल्ली, मग ती पाणीपुरी खाल्ल्याची मजाच पूर्ण जाते. आणि ह्या दोघीजणचं काय होतं काय माहिती, तिला आंटी बोलत होते तर ती रडत होती. तर तुम्हाला आमचा फॅमिली ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.